नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवउठणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी, प्रबोधिनी एकादशी असेही या एकादशीला म्हटले जाते। या एकादशीच्या दिवशी पूजा कशी करायची याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। देवउठणी एकादशीला चातुर्मास संपतो आणि या दिवसापासून हिंदू धर्मात सर्व शुभ आणि मंगल कार्य सुरू होतात। या दिवसापासून विवाहासारख्या शुभ कार्यांना सुरुवात होते। जाणून घेऊया शुभ मुहूर्त, पूजा विधी। यावर्षी देवउठणी एकादशी रविवार 2 नोव्हेंबर 2025 रोजी आहे। इथे मी देवउठणी एकादशी पूजा करण्यासाठी साहित्य घेतलेले आहे। एका तामणामध्ये श्रीकृष्णांची मूर्ती, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी यांची ही मूर्ती घेतलेली आहे। शंख आणि घंटा घेतलेला आहे। देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना शंख आणि घंटा वाजवून उठवले जाते। यानंतर पंचामृत, पाणी, काकडी, बोर, आवळा, चिंच, हंगामी ऋतूमधील फळे घ्यायची आहेत। यानंतर तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा घेतलेला आहे। पाणी घेतलेला आहे। भगवान बाळकृष्णांसाठी वस्त्र, आभूषणे, चंदन, हळदी कुंकू, बुक्का, अक्षता, फुले घेतलेले आहेत आणि तुळशीपत्रही घेतलेले आहे। सर्वात अगोदर भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि तुपाच्या दिव्याची हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजा करायची आहे। यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करताना हा मंत्र म्हणायचा, दीपक देवतेभ्यो नमः, सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्प च समर्पयामि, नमस्कारोमि। यानंतर भगवान विष्णूंच्या फोटोची पूजा करायची आहे। या फोटोमध्ये भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीही आहे, त्यामुळे भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीचीही पूजा करायची आहे। जर तुमच्याकडे असा फोटो नसेल तर तुम्ही वेगळा फोटो घेऊ शकतात। यानंतर एका तामणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घेतलेली आहे। या मूर्तीवर आपण पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक, स्नान करून घेणार आहोत। अभिषेक आणि स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर शंखामध्ये पाणी भरून त्या शंखातील पाण्याने श्रीकृष्णांना अभिषेक करायचा आहे। देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि 4 महिन्यानंतर देवउठणी एकादशीला ते जागे होतात। हा 4 महिन्याचा काळ चातुर्मास म्हणूनही ओळखला जातो। हिंदू धर्मात चातुर्मासात कोणतेही शुभ आणि मंगल कार्य केले जात नाही। अभिषेक झाल्यानंतर श्रीकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि चंदन, बुक्का लावायचा आहे। वस्त्र, आभूषणे घालायची आहेत। या दिवशी नवीन वस्त्र परिधान करायचे आहे बाळकृष्णांना। इथे मी 2-2 अशी विड्याची पाने ठेवलेली आहेत। या विड्याच्या पानावर आपण बाळकृष्णांची मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती स्थापन करणार आहोत। त्या विड्याच्या पानावर अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षतांवर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। आता ह्या विड्याच्या पानावर आपण बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात, त्यामुळे या एकादशीला देवउठणी एकादशी म्हणतात। बाळकृष्णांना फूल, अक्षता आणि तुळशीपत्र अर्पण करायचे आहे। गंधम पुष्पम समर्पयामि। क्षीरसागरात 4 महिन्याच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा विश्वाचे संचालन करण्याचे कार्य हाती घेतात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून श्रीहरी झोपी जातात आणि नंतर देवउठणी एकादशीला उठतात। यानंतर एका तामणामध्ये विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती घेतलेली आहे। या मूर्तीला पंचामृत आणि पाण्याने अभिषेक, स्नान करून घ्यायचा आहे। विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे, त्यामुळे एकादशीच्या दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणी यांचीही पूजा केली जाते। यानंतर शंखामध्ये पाणी भरून त्या शंखाने विठ्ठल रुक्मिणी यांना पाण्याने स्नान करायचं आहे। विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचा स्नान आणि अभिषेक करताना विठ्ठल 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 किंवा रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करायचा आहे। दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्रात ही एकादशी आषाढी एकादशी म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने वारकरी पोहोचतात।
अभिषेक स्नान झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला चंदन बुक्का लावायचा आहे आणि त्या विड्याच्या पानावर स्थापना करायची आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची। यानंतर वस्त्र काय आभूषणे असतील तर ते घालायचे आहेत। भगवान विष्णू जेव्हा निद्रेत असतात तेव्हा हिंदू धर्मातील सर्व प्रकारची शुभ कार्य 4 महिन्यासाठी थांबतात। त्यानंतर देवउठणी एकादशीला ते विशेष उपासना करून त्यांना जागे केले जाते। या दिवशी चातुर्मास समाप्त होतो। यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला फुले, अक्षता आणि तुळशीपत्र अर्पण करायचे आहे। गंधम पुष्पम समर्पयामी। या दिवसापासून लग्न, मुंडन, जनेऊ, गृहप्रवेश, यज्ञ इत्यादी सर्व शुभ कार्य पूर्ण होतात। त्यानंतर शंख आणि घंटा यांचीही पूजा करायची आहे। शंख असल्यास शंखाला व्यवस्थित स्नान घालून पुसून जागेवर ठेवून त्याला गंध आणि फुले वाहावीत। अक्षता वाहू नयेत। पाण्यात तुळशीपत्र ठेवून ते वाहू शकतात। ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। शंख देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधपुष्पम समर्पयामी असे म्हणून शंखाला नमस्कार करावा। देवउठणी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान वगैरे आटपून घ्यावे। यानंतर घराची साफसफाई करावी आणि अंगणात प्रभू श्री विष्णूंच्या चरणांची पावले काढावीत। यानंतर श्री विष्णूंचे ध्यान करून व्रताचा संकल्प करावा। पूजा करताना घराबाहेर आणि पूजेच्या ठिकाणी दीप प्रज्वलित करावा। यानंतर प्रभूंना लाडू, ऊस आणि हंगामी फळे अर्पण करावेत। श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर शंख आणि घंटा वाजवून त्यांना जागे होण्यासाठी आवाहन करावे। या दिवशी रात्री तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूसह सर्व देवतांची पूजा केली जाते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करून उपवास सोडावा। सर्व एकादशीप्रमाणे या एकादशीला पूजेची पद्धत सारखीच असली तरी काही घरांमध्ये या दिवशी तुळशी आणि शाळीग्रामचे लग्न लावले जाते। या दिवशी घराच्या अंगणात भगवान विष्णूंच्या चरणांचा आकार काढला जातो आणि संध्याकाळी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंनी दिवे लावले जातात। त्यानंतर रात्री विष्णूसह देवी देवतांची पूजा केली जाते। त्यानंतर शंख आणि घंटा वाजवून भगवान विष्णूंना उठवले जाते। तर ही होती देवउठणी एकादशीला केली जाणारी पूजा याबद्दल घेतलेली माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।